मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। नगरसेवक जे आहेत ते प्रत्येक पक्षाचे या मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत आणि अर्थात ही निवडणुकीची प्रक्रिया झाल्यानंतरच आता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कोणत्या पक्षाचं कोणतं कार्यालय असणार आहे या संदर्भातल्या ज्या बोलणी होत्या त्या सगळ्या सुरू झालेल्या आहेत। आणि आता मी सध्या उभी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे पक्ष कार्यालय प्रत्येक महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये प्रत्येक पक्षाचं जे कार्यालय असतं तसंच एक जे कार्यालय आहे ते या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात सुद्धा आहे। आणि आत्ता इकडे शिवसेनेच्या ठाकरे पक्षाच्या ज्या गटनेत्या आहेत किशोरी पेडणेकर त्या आणि त्यांच्यासोबतच आमदार सुनील प्रभू हे सुद्धा या पक्ष कार्यालयाची पाहणी करण्यासाठी आलेले होते। आणि खरं बघितलं तर 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेमध्ये बंड झालेलं होतं तेव्हा त्यानंतर दोन्ही पक्षांनी त्यांच्या ज्या राजकीय वाटा आहेत त्या जरी बदलल्या असल्या तरी सुद्धा आता मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनही शिवसेने ज्या आहेत त्यांचं जे कार्यालय आहे ते मात्र शेजारी आहे। त्यामुळे ह्या दोन्ही शिवसेनेच्या कार्यालयामध्ये एका भिंतीचं हे फक्त अंतर आहे। किशोरी पेडणेकर आणि सुनील प्रभू हे सुद्धा पाहणी करण्यासाठी आलेले होते। आणि हे जे कार्यालय आहे ते अर्थातच कोणत्या पक्षाच्या जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या किती आहे त्यानुसार पक्ष कार्यालयांसाठी मुंबई महानगरपालिकेकडनं जी आहे ती जागा दिलेली जाते। हे जर का आपण बघितलं तर संपूर्ण ह्या ज्या दोन खोल्या आहेत त्या शिंदेंच्या शिवसेनेसाठी आणि त्यांच्या नगरसेवकांसाठी दिलेल्या आहेत। एकूण या निवडणुकीमध्ये ज्या 2026च्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 29 जागा मिळाल्या तर ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळालेल्या होत्या। ज्या आधीच्या जी महानगरपालिकेची निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये याच शिवसेनेला एकूण 84 जागा मिळालेल्या होत्या। त्यामुळे हे जे अखंड कार्यालय आहे ते शिवसेनेचं होतं। मात्र आता यामध्येच कुठेतरी पक्षांतर्गत फूट झालेली असल्यामुळे दोन वेगळी कार्यालयं सुद्धा झालेली आहेत। जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा दोन वेगळे गट तयार झाले असल्यामुळे अर्थातच मुंबई महानगरपालिका मुख्यालयातली जी पक्ष कार्यालयं आहेत त्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे। काहीच दिवसांपूर्वी भाजपनं त्यांचं जे पक्ष कार्यालय आहे त्याची सुद्धा पाहणी करून त्याचं उद्घाटन केलेलं होतं। त्यामुळेच आता ही जी जागा आहे किशोरी पेडणेकर आता काही काळापूर्वी इथं आलेल्या होत्या आणि त्यांनी ही संपूर्ण कार्यालयाची पाहणी केलेली होती। आणि त्यानंतर मात्र हे जे कार्यालय आहे त्यातलीही काही जागा जी ही आपण जागा बघत आहोत यातला जो काही भाग असेल तो पक्ष कार्यालयाची जी काही कार्यालयीन कामं असतील त्यासाठी आम्हाला देण्यात यावा। त्याचसोबत ज्या काही मूलभूत सोयीसुविधा असतात त्या नेमक्या ह्या कार्यालयामध्ये आहेत का त्याची सुद्धा त्या पाहणी करण्यासाठी आलेल्या होत्या। आणि तशा ज्या काही सूचना आहेत किंवा त्यांच्या पक्षाला ज्या काही मूलभूत गोष्टी मूलभूत गरजा ज्या अपेक्षित आहेत त्यांचा सुद्धा त्यांनी आढावा घेतलेला होता। आणि महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते। अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी काही ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या होत्या। नेमकं कशा पद्धतीने ह्या कार्यालयामध्ये आणखीन सोयीसुविधा असणं अपेक्षित आहे या संदर्भात सुद्धा किशोरी पेडणेकर ह्या बोलल्या होत्या। त्यामुळे अर्थातच हे जे कार्यालय आहे ते शिवसेना शिंदेंचं आहे आणि हे जे कार्यालय आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं हे कार्यालय आहे। त्यामुळे अर्थातच ही जी जागा आहे ती सुद्धा आम्हाला अर्धी मिळावी यासाठी किशोरी पेडणेकर त्यांचं असं म्हणणं होतं की ही सुद्धा जागा आम्हाला मिळावी। पण भविष्यात आता ह्याच जागेवरून आणखीन काही नवीन राजकीय गोष्टी किंवा राजकीय वाद निर्माण होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का ज्या दोन पक्ष जे आहेत ते वेगळे झालेले होते आणि त्यानंतर मात्र फूट झालेली होती पक्षांमध्ये। मात्र जे कार्यालय आहे ते ह्या दोन्ही शिवसेनेला एकत्रच मिळालेलं आहे। म्हणजे शेजारी एकाच मजल्यावरती शेजारी दोन्ही शिवसेनेला हे कार्यालय मिळालेलं आहे। त्यामुळे आता भविष्यात या दोन्ही पक्ष कार्यालयांवरून आणखीन पुढे काही आणखीन वेगळं राजकीय वळण येतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।